मी प्राध्यापक दत्तात्रय सदाशिव मुरुमकर, पूर्णवेळ शिक्षक, मेडिकल लॅब टेक्निशियन डिपार्टमेंट, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. तर आज आपण या ठिकाणी 12वी थेरी पेपर क्लिनिकल पॅथॉलॉजी, हिमॅटॉलॉजी आणि ब्लड बँक यामधला चौथा टॉपिक जो आहे लेसन तो आहे हिमोग्लोबिन. ह्या विषयावर मी आज आपल्याशी चर्चा करत आहे. इंट्रोडक्शन. दी HB is the red colored pigment of RBC of red blood cells. HB means hemoglobin. Hemoglobin is the red colored pigment of RBC of red blood cells. It is a large complex chromoprotein consists of two parts. One specific simple protein globin and other is a non-specific prosthetic group called as heme. तर जे हिमोग्लोबिन आज जनरली कुठलाही पेशंट ज्या वेळेला हॉस्पिटलाइज होतो, हॉस्पिटलमध्ये जातो, त्यावेळेला त्याला पहिल्यांदा ब्लड आणि युरिन हे इन्व्हेस्टिगेट करून यायला सांगत असतात. म्हणजे हिमोग्लोबिनची टेस्ट ही अगदी सर्रासपणे त्या पेशंटला ही प्रॉपर पद्धतीनं सांगितलेली असते. ही सांगण्यामागचं रिझन काय असेल, काय त्यातून त्यांना फाइंड आउट करायचं असतं. तर अशा अनेक प्रश्न हे अशा आपल्यापुढं आलेले असतात की यातून हिमोग्लोबिन इन्व्हेस्टिगेशन करणं हे एक रुटीनली वर्क आहे, ज्याला आपण HB म्हणतो. मग हिमोग्लोबिन हे काय आहे, तर इट इज अ लार्ज कॉम्प्लेक्स क्रोमोप्रोटीन consisting of two part of specific simple protein and globulin, and other is a non-specific prosthetic group called as heme. की ज्या हिमोग्लोबिनमध्ये हिम म्हणजे ब्लड आणि ग्लोब्युलिन म्हणजे जो त्यामध्ये सामावलेला प्रोटीनेज स्पेसिमन आहे तो, तर त्याला आपण हिम असं म्हणतो. फॉर पॉलीपेप्टाइड ग्लोब्युलिन चेन linked together and an iron containing propyrene called as heme is attached to each polypeptide chain. Iron remains in ferrous म्हणजे लोह, ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण आहे, form globulin help heme to keep the iron in ferrous state and to combine loosely and reversely with molecular oxygen. Hemoglobin which constitutes about 33% of cells म्हणजे RBC आणि weight is a responsible for red color of blood. Due to presence of iron in blood, it is a red color. की प्रत्येकाच्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण हे आपल्या डायटरी घटकातून ट्रान्सफर होत असतं. जे अन्नकण आपण पोटामध्ये अन्न म्हणून इनटेक करतो आणि या घटकातून जे लोह म्हणजे फेरस म्हणजे आयर्न हे बॉडीमध्ये जातं. आणि हे हाडांच्या पोकळीमध्ये जिथं आपल्या रक्ताच्या पेशींची निर्मिती आहे की ब्लड याचं ओरिजिन तरी कुठून येतं, ते हाडांच्या पोकळीतून येत असतं, डीप बोन मॅरो. आणि यातून जे हिमोग्लोबिन निर्माण होतो, ते हिमोग्लोबिन म्हणजे तरी काय आहे, तर हिमोग्लोबिन इज द रेड कलर्ड पिगमेंट ऑफ RBC म्हणजे HB is the red colored pigment of RBC of red blood cells.
म्हणजे तांबड्या पेशी ह्या ज्या प्रेझेंट आहेत त्यामध्ये त्याला आपण हिमोग्लोबिन असं म्हणतो. मग आता ह्या हिमोग्लोबिनचे फंक्शन्स काय सांगतात की या हिमोग्लोबिनचे फंक्शन्स काय आहेत पाहता. पहिलं फंक्शन यामध्ये हिमोग्लोबिन सांगतं, हिमोग्लोबिन कॅरीज ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू टिश्यू ऑफ द बॉडी. हिमोग्लोबिन कॅरीज ऑक्सिजन. आता मला सांगा, हिमोग्लोबिन याच्यामध्ये सेल कॉन्स्टिट्यूशन प्रेझेंट आहे. त्या सेलमध्ये RBC नावाचा कंपाऊंड प्रेझेंट आहे. ही जी हिमोग्लोबिनची व्याख्या आपण पाहिली, हिमोग्लोबिन इज द रेड कलर्ड पिगमेंट ऑफ RBC. हे RBC पिगमेंट आहे. आणि रेड ब्लड सेल जी तांबडी पेशी आपल्या रक्तामधली आहे तिला आपण काय म्हणतो, इट इज ए कॅरियर्स ऑफ ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये कॅरियर म्हणजे लक्षात आलं की तुमच्या कॅरियर म्हणजे कशाला म्हणतो आपण कॅरियर, माल वाहतूक करणारा घटक. कॅरियर म्हणजे ज्याला आपण म्हणतो कुली मीन्स हमाल. म्हणजे रेड ब्लड सेल प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन युअर बॉडी, वर्क ॲज अ कुली, वर्क ॲज अ कॅरियर. हे वाहून नेण्याचं काम ते करते. मग ही पेशी काय वाहून नेत असते, आपल्या शरीरामध्ये तांबडी पेशी आहे कारण जे आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे, ह्या ब्लडमध्ये जनरली ह्या चारही प्रकारच्या पेशी त्यामध्ये प्रेझेंट आहे. कोणकोणत्या, एक RBC, WBC, प्लेटलेट आणि रेटिक्युलोसाइट. ह्या चारही पेशी आहेत. संपूर्ण ब्लडच्या व्हॉल्यूममध्ये संख्येनं जास्त असणाऱ्या पेशी कुठल्या, संपूर्ण आपल्या ब्लडच्या संख्येनं सर्वांमध्ये जास्त असणारी पेशी कोणती आहे तर ती आहे रेड ब्लड सेल. म्हणजे तिला आपण म्हणतो RBC. आणि RBC इज अ कॅरियर ऑफ ह्युमन बिंग. मानवी शरीरामध्ये खऱ्या अर्थानं वाहतूक करण्याचं काम कोण करतं तर ही पेशी करते. आणि या पेशीचं लाईफस्पॅन हा मायनर आहे, अप टू 7 days. मग या कालावधीमध्ये ही जी पेशी ऑक्सिजनचा वाहतूक करते, कारण पेशीच्या सेंट्रलला हा न्यूक्लियस नसतो पण गोलाकार राऊंडेड डिश लाईक स्ट्रक्चर आहे असं आपल्याला दिसतं. कारण पेशी गोलाकार आहे. सेंटरला पोलार लाईक स्ट्रक्चर आहे. जो सेंटरचा येलोइश कलरचा असा फोकसिंग होणारा एरिया आपल्याला दिसतो, जेव्हा आपण ही पेशी अंडर मायक्रोस्कोप ऑब्झर्व करतो ना तेव्हा आपल्याला ही पेशी लक्षात येते, अरे ही राऊंडेड आहे, फ्लॅट आहे. सेंट्रल पोलार एरिया आपल्याला दिसतो आणि ह्या पोलार एरियामध्ये ग्लोब्युलिन लाईक सबस्टन्सेस म्हणजे प्रोटीन असेल, ग्लोब्युलिन असेल, व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, हे कॅरी करण्याचं काम हे RBC करत असते. मीन्स RBC प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन ह्युमन बॉडी ॲज ए कॅरियर. ही वाहतूक करणारा घटक, वाहतूक करणारी ही संघटना आहे. आणि या सगळ्या पेशी अविरतपणे वाहतुकीचं काम आपल्या शरीरात करतात. मग पहिल्याच फंक्शनमध्ये काय सांगितलं यांनी, हिमोग्लोबिन कॅरीज ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू टिश्यू ऑफ द बॉडी. मग हिमोग्लोबिन हे काम काय करते, फंक्शनिंग काय करते, शरीरामध्ये संपूर्ण पार्टमध्ये कॅरियर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू टिश्यू ऑफ बॉडी. लंग्समधून ऑक्सिजनला कलेक्ट करायचे आणि आपल्या शरीरामध्ये, मानवाच्या शरीरामधल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेलपर्यंत त्याला पोचवायचे. हे झालं पहिलं कार्य. सेकंड वन फंक्शनिंग काय सांगतं आपला, इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट पार्ट इन द ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 फ्रॉम टिश्यूज टू लंग्स. आपण श्वास घेतो ना, नाकाने श्वास घेतो, आपण सोडतो.
हा ज्या वेळेला आपण श्वास बॉडीमध्ये इंटायर करतो, ऑक्सिजन लंग्समध्ये जातो, ऑक्सिजन त्या ठिकाणी काढला जातो आणि जो CO2 बाहेर टाकला जातो, की जो एक्सक्रीट केलेला एअर आहे, त्याच्या दोन्ही सिस्टीम सायमल्टेनियसली एका पार्टमध्ये काम करत असतात आणि तिथून ह्या हिमोग्लोबिन म्हणजे RBC हे ऑक्सिजनला कॅरी करतात आणि लंग्समधून काढतात आणि शरीराच्या संपूर्ण बॉडी पार्टला नेऊन पुरवतात. दुसऱ्या ट्रान्सपोर्टिंग प्लेजमध्ये त्या लंग्समधून निघलेला CO2 बाहेर काढून घेतात, की लंग्स फ्रॉम टिश्यू टू लंग्स, की संपूर्ण टिश्यूमध्ये जो ऑक्सिजन आपण पुरवलेला आहे तो टिश्यूने ऑक्सिजन शोषून घेतला आणि जो एक्सक्रीट केलेला पार्ट आहे ना त्यातून तो असेल का CO2. मग त्या CO2ला त्यांनी गोळा करून आणायचं आणि लंग्समध्ये आणून सोडायचं. मग लंग्समधून तो तुमच्या नाकाच्या श्वसनातून रिस्पिरेशनमधून तो एक्सक्रीट करून टाकायचा. तिसरा मुद्दा काय सांगतो आपला, इट कॉन्स्टिट्यूट्स वन ऑफ द इम्पॉर्टंट बफर ऑफ द ब्लड अँड हेल्प टू मेंटेन ॲसिड बेस बॅलन्स. हिमोग्लोबिन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल ॲज अ बफर ॲक्शन. मग आता बफर म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय बफर? अरे बफर तरी कशाला म्हणतो आपण? हा ॲसिड बेस बॅलन्स करणारा कॅटलिस्ट घटक आहे. पहा, बफरिंग ॲक्शन आपल्या या पेपरमध्ये एक टॉपिक आपण पाहत असतो, डिफरन्शियल WBC काउंट की डिफरंट WBC काउंट. हा एक्सपेरिमेंट करताना जेव्हा स्लाइडवर आपण स्टेन टाकतो आणि 2 मिनटं किंवा 3 मिनटं आपण थांबतो, नंतर आपण त्या स्टेनला डायल्यूट करतो विथ द हेल्प ऑफ बफर 6.8 pH बफर वॉटर. मग 6.8 pH, आता pH शब्द आला की आपला गोंधळ पुन्हा होईल की पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. मग ही pH ह्या 3 प्रकारच्या आहेत, एक ॲसिडिक, दुसरी न्यूट्रल आणि तिसरी अल्कलाईन. म्हणजे अगदी 0 to 6.8 पर्यंत pH आली की तिला आपण म्हणतो ॲसिडिक नेचर. 6.8 to 7.2च्या दरम्यान ती आली की तिला आपण म्हणतो न्यूट्रल pH आणि 7.2 to 9.8 पर्यंत पुढे गेली की आपण तिला म्हणतो अल्कलाईन pH. मग बफरिंग वॉटर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू मेंटेन द बॅलन्स ऑफ बॉडी विथ ॲसिड अँड अल्कली, की जो शरीरामध्ये जाणारा जो ॲसिडचा घटक आहे किंवा जो अल्कलीचा घटक आहे, ह्या दोन्ही सबस्टन्सला न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा दोन्हीमध्ये ॲसिड बेस बॅलन्सचं प्रपोर्शन योग्य पद्धतीनं करण्यासाठी ह्या बफरिंग वॉटरचा उपयोग त्या ठिकाणी होतो. म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ इम्पॉर्टंट बफर्स ऑफ ब्लड, की रक्तामधलं नॅचरल बफर मग हे काम करतं आणि त्या ब्लडला ॲसिड बेस बॅलन्समध्ये न्यूट्रल पोझिशनला ठेवण्याचं काम हे हिमोग्लोबिन करतं. म्हणजे हिमोग्लोबिन प्लेज अन इम्पॉर्टंट फंक्शनिंग इन ह्युमन बॉडी, की आपल्या शरीरात आपण म्हणतो हिमोग्लोबिन, काय हिमोग्लोबिन किरकोळ आहे, साधं आहे. अरे पण इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल, की कुठलीच गोष्ट सिंपल नसते, तिचं इम्पॉर्टंट फंक्शनिंग हे आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली स्टार्ट असतं आणि त्या ठिकाणी मग आपण त्याला जेव्हा पाहतो त्यावेळेला हे आपल्या लक्षात येतं, त्याचा रोल आपल्या लक्षात येतो, त्याचं फंक्शनिंग आपल्या लक्षात येतं. फंक्शन किरकोळ असतं, छोटं असतं. काय तर म्हणू आपण, ऑक्सिजन वाहून नेणे, कार्बन डायऑक्साईड गोळा करून आणणे, ॲसिड बेसचा बॅलन्स करणे, हे कार्य ऐकण्याला खूप इझी आहे, खूप सिंपल वाटतं, पण इट इज अ परफेक्ट वर्क ऑफ ह्युमन बॉडी. आणि हे जर कार्य योग्य पद्धतीनं आपल्या शरीरामध्ये चाललं तर ही हिमोग्लोबिन हे परफेक्टली त्या ठिकाणी फंक्शनिंग करतं. आणि चौथा मुद्दा आहे याचा की HB फॉर्म्स व्हेरियस पिगमेंट्स, बिलिरुबिन,
बिलिवर्दिन इत्यादी. बाईल, ब्लड अँड युरिन, की याच्यामध्ये जे घटक येतात हिमोग्लोबिन, की व्हेरियस पिगमेंट्स, की वेगवेगळ्या पिगमेंट्सला हे या ठिकाणी वर्कआउट करत असतं. आता ह्या हिमोग्लोबिनचे काही टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. ॲटलिस्ट देर आर डिस्टिंक्ट HB टाइप्स आर फाउंड पोटेन्शियली इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल. म्हणजे जे याच्यामध्ये टाईप्स जे येतात, हे टाईप्स कोणकोणते असतात, तर जनरली याच्यामध्ये जे टाईप्स आपल्याला दिसतात, हे टाईप्स मी आता या ठिकाणी मेन्शन करतो. की डिफरंट टाईप्स, की याच्यामध्ये येणारे जे टाईप्स आहेत साधारणतः, तर हे टाईप्स येतात. HbA पहिला टाईप येतो HbA, दुसरा टाईप येतो HbF, तिसरा टाईप येतो याच्यामध्ये, तिसरा टाईप आपला दिसतो HbA2. आता हा प्रत्येक जो Hbचा टाईप या ठिकाणी आला, हा प्रत्येक Hbचा टाईप काही ना काही गोष्ट आपल्याला सांगून जात असतो. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी क्लेरिफिकेशन देत असतो. HbA फॉर एक्झाम्पल, HB म्हणजे हिमोग्लोबिन, A फॉर ॲडल्ट पर्सन, की HbA इज अ मेजर नॉर्मल ॲडल्ट. HbA इज अ मेजर नॉर्मल ॲडल्ट. नॉर्मल ॲडल्ट, ॲडल्ट आपण कोणाला म्हणतो, की ज्याचं वय 18 वर्षापेक्षा पुढं आहे आणि साधारण 45-50 वर्षाच्या आत आहे. म्हणजे हा एक साधारण ॲडल्ट आहे, यंगर प्रौढ आहे, हा तरुण आहे. म्हणजे HbA इज अ मेजर नॉर्मल ॲडल्ट. HB इट कन्सिस्ट ऑफ 2 टाईप्स. आणि ह्या बॉडीमध्ये किंवा HbA ह्या प्रकारामध्ये HB कन्सिस्ट ऑफ 2 टाईप्स. पॉलिपेप्टाइड चेन्स, ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या पॉलिपेप्टाइड चेन्स असतात. चेन्स ऑफ ग्लोब्युलिन पार्ट ऑफ HB आणि 2 आयडेंटिकल अल्फा चेन्स अँड 2 आयडेंटिकल बीटा चेन्स. ईच चेन इज लिंक विथ हेम ग्रुप. की यामध्ये काय आहे, HbA मध्ये 2 पॉलिपेप्टाइड चेन्स ग्लोब्युलिन पार्टच्या प्रेझेंट आहे. 2 आयडेंटिकल अल्फा चेन आणि 2 आयडेंटिकल बीटा चेन, जे ग्लोब्युलिन पार्ट आहे. की तुम्हाला मी अगोदर सांगितलं, तांबड्या पेशीच्या सेंट्रल पोलार भागामध्ये जो ग्लोब्युलिनेज पार्ट प्रेझेंट आहे आणि सेलच्या डोक्यावरती ऑक्सिजन आहे. ह्या प्रोटीन आणि ग्लोब्युलिन ह्या पार्टमध्ये 2 प्रकारच्या चेन सामावलेल्या HbA मध्ये. मग HbA मध्ये ज्या 2 चेन त्यामध्ये आहेत, ती अल्फा चेन अँड 2 आयडेंटिकल बीटा चेन, आणि त्या दोन्ही चेन एकमेकीला लिंक होतात हेममध्ये. हेम म्हणजे ब्लड, की रक्तामध्ये. म्हणजे हा झाला HbA चा टाईप. आता HbF आपल्याला काय सांगतो? HbF म्हणजे काय? HbF म्हणजे हा फिटस किंवा जे लहान बालकं असतात, ह्या लहान बालकातला आलेलं हिमोग्लोबिन. आता याच्या रक्तामध्ये किंवा त्याच्या बॉडीमध्ये काय सिस्टीम आहे याची हिमोग्लोबिनची? तर HbF इट इज अ मेजर हिमोग्लोबिन ऑफ फिटस अँड द न्यू बॉर्न इन्फंट. की नुकतीच जन्माला आलेली बाळं असतील किंवा जन्माला आल्यानंतर 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने अशा एज ग्रुपमधलं लहान बालक असेल, लहान बाळ असेल छोटं, तर त्याच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन काय करतं नेमकं? काय चेन आहे हिमोग्लोबिनची त्या ठिकाणी? काय दर्शवते ती चेन आपल्याला त्या ठिकाणी?
तर यामध्ये साधारणत इट इज द मेजर हिमोग्लोबिन ऑफ फिटस अँड न्यूबॉर्न इन्फंट्स कन्सिस्ट ऑफ 2 अल्फा चेन. ह्याच्या रक्तामध्ये 2 अल्फा चेन आहेत आणि 2 गॅमा चेन आहेत. ईच अटॅच टू हेम पार्ट ऑफ द HB. आणि हिमोग्लोबिनच्या कन्सिस्टन्सीमध्ये साधारण ह्या दोन्ही चेन त्या ठिकाणी सामावलेल्या असतात. आता तिसरा जो मुद्दा आहे आपला HbA2. आता HbA2 अगदी काय सांगतो आपला पहा. इट इज अ प्रेझेंट इन 1.5 to 3.5% ऑफ नॉर्मल ॲडल्ट हिमोग्लोबिन अँड इट कन्सिस्ट ऑफ 2 अल्फा चेन 2 डेल्टा चेन आणि ईच अटेंडेड टू हेम पार्ट ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे हा जो तिसरा पार्ट आहे आपला A2चा, हा साधारण 1.5 to 3.5% ऑफ नॉर्मल ॲडल्ट, जे ॲडल्ट पर्सन नॉर्मल आहेत आणि त्यांच्यामध्ये सापडणारा हा HB, की ज्या HBमध्ये 2 अल्फाच्या चेन आणि 2 डेल्टाच्या चेन प्रेझेंट आहेत. आणि या अशा प्रकारे ह्या हिमोग्लोबिनचे हे 3 प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. म्हणजे आज आपण या ठिकाणी काय पाहिलं, हिमोग्लोबिनची इंट्रोडक्शन, त्याची डेफिनेशन, त्याचे फंक्शन्स आणि त्याचे क्लासिफिकेशन. आता नेक्स्ट टाईम आपण हिमोग्लोबिनचे ॲबनॉर्मॅलिटी आणि हिमोग्लोबिन एस्टिमेशनची मेथड पाहू. ओके, डन. लेट्स थँक्स.